नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. उपवास पु ल देशपांडे भाग 2 मध्ये आपलं स्वागत आहे. पहिल्या भागात आपण पाहिलं जेव्हा पंतांनी उपोषण म्हणजेच उपास करण्याचं ठरवलं तर त्यांच्या चाळीतल्या लोकांच्या प्रतिक्रिया आणि त्यांनी सांगितलेले उपाय. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या आहार परिवर्तनात कुठला बदल केला तेही सांगितलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या ऑफिसमध्ये अण्णा नाटगौड यांनी दिलेल्या प्रमोशन पार्टीमध्ये त्यांनी कशा पद्धतीने नाही म्हणता 7 प्लेट भज्या कशा संपवल्या याचं सगळं वर्णन आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे. आता यापुढे पुढचा भाग पाहूया. कुटुंबाचा मात्र माझ्या डाएटच्या बाबतीतला उत्साह अवर्णनीय होता. कारण रोज काही चमत्कारिक पदार्थ माझ्या पानात पडायला लागले. एके दिवशी नुसती पडवळ उकडून तिने मला खायला घातली. शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा वगैरे सडपातळ भाज्यांची खुराक तिने चालू केली. कोबी, कॉलीफ्लॉवर वगैरे बळसेदार मंडळींची स्वयंपाकघरातून हकालपट्टी झाली. सकाळचा चहा देखील सुरुवातीला होता तसा राहिला नाही. बिनसाखरेचा चहा इतका कडू लागत असेल अशी यापूर्वी कधीच कल्पना आली नाही मला. चहा सुरुवातीला बिनसाखरेचा असूनही कडू लागला नाही आणि आता का लागतो तेवढं सांग असे म्हटल्यावर कुटुंबाकडून खुलासा मिळाला. हेच ते म्हटलं ते काय उगाच? अहो म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला जो बिनसाखरेचा चहा दिला तो बिनसाखरेचा नव्हताच मुळी. नव्हता? मग मला बिनसाखरेचा चहा म्हणून काय सांगितलंस? अहो थोडीशीच राहिली होती साखर, ती संपेपर्यंत म्हटलं घालू. काल संपली, आजपासून बिनसाखरेचा चहा केलाच की साखर न घालता. म्हणजे खलास. अगं किती लाख कॅलरीज गेल्या असतील माझ्या पोटात. कसलं कमी होतंय वजन माझं. पण सांगितलं का नाहीस मला? उगाच आरडाओरडा नका करू. वजनाचं काय ते मेलं, होईल हळूहळू कमी. आणि कोणाचं मागून खात नाही म्हणावं आम्ही, स्वतःच कमवून खातो म्हणावं. वाढलं तर वाढू दे वजन. मुलांना देण्यासाठी लाडू काढून बशीत ठेवत आणि माझ्या वजन क्षय संकल्पनाला आणखी नवे सुरुंग लावत ती उद्गारली. लाडू कशाला केलेस? साखर असेल त्यात. इश, साखरेशिवाय लाडू आमच्या नाही घराण्यात केले कोणी. तात्पर्य चहा बिनसाखरेचा होता हे खरे, परंतु लाडवाच्या रूपाने काही कॅलरीज पोटात गेल्याच. पंथ आपल्या बायकोचा पंथांच्या डाएटविषयीचे मत सांगत असताना, प्रतिक्रिया सांगत असताना म्हणतात, बायकोने त्यांना विविध चमत्कारिक पदार्थ खायला घातले. भाजी, पडवळसारखी भाजी नुसतं उकळून दिली होती. शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा यांसारखे सडपातळ दिसणारे, फक्त दिसायला सडपातळ दिसतात म्हणून ते भाज्या आता तिने करायला सुरुवात केली. तर कोबी, कॉलीफ्लॉवर यांसारखे जाडजूड दिसणारे भाजी हे काय त्यांनी स्वयंपाकघरातून काढून टाकले होते. चहा देखील पूर्वीसारखा राहिला नव्हता. पूर्वी अगोदर ते चहा घेत होते तो बिनसाखरेचा चहा म्हणून चहा साखरेचाच घेत होते, त्यामुळे त्यांना विशेष फरक जाणवत नव्हता. पण आज बिनसाखरेचा चहा पहिल्यांदा पिल्यानंतर त्यांना तो एकदम कडू लागला आणि त्यांनी आपल्या बायकोला विचारणा केली. तर बायकोकडून कळालं की तो बिनसाखरेचा चहा नव्हता, तर तो साखरेचा चहा ते आजपर्यंत पीत होते आणि आज साखर संपली त्यामुळे बिनसाखरेचा चहा आजपासून ते देत आहेत. त्यावर
ते पंत बायकोला ओरडतात, तर बायको म्हणते, वजन वाढतंय तर वाढू दे, आपण स्वतः कमवतो आणि स्वतः खातो, त्यामुळे कोणीही बोलायची गरज नाही. म्हणता म्हणता तिने लाडू काढले, मुलांसाठी लाडू काढले आणि हे लाडू पाहून पंतांच्या मनात परत एकदा लाडू खाण्याची इच्छा जागृत झाली आणि लाडवाच्या रूपाने काही कॅलरीज त्यांनी आपल्या पोटात घातल्या. शब्दार्थ जाणून घेऊया. उत्साह, आनंद, अवर्णनीय, वर्णन करता न येण्यासारखे, पानात, येथे पान म्हणजे जेवणाचा प्लेट असा अर्थ घ्यावा. स्वयंपाकघर, किचन, हकालपट्टी, बाहेर काढून टाकणे, वजनक्षय संकल्प, वजन कमी करण्याचा निश्चय निर्धार, सुरुंग लावणे, एखादा बेत उधळून लावणे. दोरीवरच्या उड्यांचा फक्त एकदा प्रयत्न केला व पहिली उडीच शेवटची ठरली, कारण 8x10च्या आमच्या दिवाणखान्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे अवघड. एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली, ती ड्रेसिंग टेबलावरच्या तेलाच्या व औषधाच्या बाटल्या खाली घेऊन आली. दुसऱ्यांदा अर्धवट गॅलरीत आणि अर्धवट घरात राहून दोरी फिरवली, ती आचार्य बर्व्यांच्या गळ्यात. त्यांचा माझ्यावर आधीच राग होता. मी उपास करतो हे कळाल्यावर चाळीतली सारी मंडळी समाचाराला येऊन गेली, परंतु आचार्य बाबा बर्वे शेजारच्या खोलीत असूनही आले नाहीत, कारण उपास हे त्यांचे खास राखीव कुरण होते. हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकून केलात हे ठीक झालं, पण तुमच्या वयाला न शोभणाऱ्या या धिंगामस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखा बळी पडला असता तर तुमची धडगत नव्हती. मी तुम्हाला क्षमा करतो, पण मी हे मुद्दाम केलं नाही आचार्य. अहो, वजन कमी करायला दोरीच्या उड्या मारतोय मी. काही उपयोग होणार नाही. का म्हणजे जिभेवर ताबा नाही तुमचा. संयम हवा, मनाची एकाग्रता हवी. त्यासाठी प्रथम म्हणजे काही गोष्टी सोडाव्या लागतील. आता या उड्या मारायला मी लाज देखील सोडली हे पाहताना तुम्ही बाबा. ठीक आहे, प्रथम बोलणं सोडा. बोलणं सोडू? अजिबात. खाण्यासाठी तोंडाचा वापर कमी करायचं एवढं पाहिलं तुम्ही, पण बोलण्यासाठी देखील त्याचा वापर बंद केल्याशिवाय तुमची जीभ ताब्यात राहणार नाही. पण मला बोललंच पाहिजे बाबा, मी केविलवाण्या स्वरात ओरडलो. का पण एवढा संयम नाही तुमच्यात? मौनाचं सामर्थ्य मोठं आहे. मौन ही शक्ती आहे. मौन ही उड्या मारण्याच्या माझ्या दोरीचं एक टोक हातात धरून बाबा 1 तास मौनाचं महत्त्व या विषयावर बडबडत होते. शेवटी त्यांचा वाक्प्रवाह अडवून मी ओरडलो, पण बाबा, मी बोललो नाही तर खाऊ काय? म्हणजे बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काय? मी टेलिफोन ऑपरेटर आहे बाबा. दिवसभर बोलावंच लागतं मला. मग कसलं वजन उतरवणार तुम्ही? अत्यंत कारुण्यपूर्ण कटाक्ष टाकून बाबा गेले आणि त्यांच्या गळ्यात पडलेली दोरी मगाशी मी गच्च आवळली का नाही या विचाराने मला पश्चाताप झाला. पंतांनी ऑफिसमध्ये पार्टीच्या वेळेस ठरल्याप्रमाणे दोरीच्या उड्या मारण्याचा प्रयत्न चालू केला. त्यांच्या 8x10च्या खोलीमध्ये संपूर्ण दोरी फिरणे अवघड होते, तरी त्यांनी आपला प्रयत्न चालू ठेवला. पहिल्यांदा जेव्हा दोरी फिरवली तर दोरीने आपल्यासोबत ड्रेसिंग टेबलावरच्या तेलाच्या आणि औषधाच्या बाटल्या खाली घेऊन आली. त्यामुळे त्यांनी दुसरी उडी ही गॅलरीत आणि घरात राहून फिरवायचं ठरवलं. ते करताच दोरी ही बाबा बर्वेंच्या गळ्यात जाऊन पडली. बर्वेंना अगोदरच त्या सगळ्या गोष्टींचा उपासाचा राग आलेला होता, पंतांच्या उपासाचा. त्यामुळे ते रागातच म्हणाले की माझ्यावर केलास ते ठीक, माझ्याऐवजी अजून कोण असता तर तुला चांगलीच अद्दल घडवली असते.
त्यावर पंत म्हणाले, मी हे मुद्दाम केलेलं नाही, मी माझं वजन कमी करण्यासाठी हे करत आहे. तेव्हा त्यांनी वजनावर उपाय सांगण्याऐवजी जिभेवर नियंत्रण ठेव असा सल्ला दिला आणि मौनाचे महत्त्व या विषयावर ते 1 तास बडबडत त्यांच्या पंतांना लेक्चर देत बसले होते. तेव्हा पंतांनी त्यांना मध्येच अडवून, मी टेलिफोन ऑपरेटर आहे आणि बोलल्याशिवाय मला चालणारच नाही हे सांगितल्यानंतर त्यांनी असा आविर्भाव आणला की आता पंतांचं वजन काही कमी होणारच नाही आणि दयापूर्ण चेहरा करून ते बोलले की आता तुमचं वजन काही कमी होणार नाही. पंतांना बर्वेचा खूप राग आला होता. त्यांना असं वाटत होतं जी दोरी त्यांच्या गळ्यात पडली होती त्याच दोरीने त्यांचा गळा गच्च आवळून टाकावा. पदार्थ जाणून घेऊया. दिवाणखाना, हॉल, समाचार, विचारपूस, राखीव कुरण म्हणजे त्यांची एकट्यांचीच मक्तेदारी असणे. मग मात्र मी चिडलो आणि निश्चय केला की बस यापुढे उपास, वजन उतरेपर्यंत उपास. मला मी काटकोळा झाल्याचे स्वप्न पडू लागले. भरल्या ताटावरून मी उठू लागलो. बिन साखरेचा आणि बिन दुधाचाच काय तर बिन चहाचा चहा देखील मी पिऊ लागलो. साखर पाहिली की माझ्या अंगाचा तिळपापड होऊ लागला. केवळ फळांवर मी जगू लागलो. लिंबाचा रस तर मला अमृतासारखा वाटू लागला. धारोष्ण दुधासाठी मी अधूनमधून अंधेरीच्या गोट्यात जाऊ लागलो. दोरीवरच्या उड्या केवळ खालच्या मजल्यावरील मंडळींच्या दुष्टपणाने व आकसाने केलेल्या तक्रारीमुळे थांबवाव्या लागल्या. 10 उड्या पाय न अडकता मारण्यापर्यंत मी पोचलो होतो. कचेरी सुटली की मी गिरगाव रस्त्याने धावत येऊ लागलो. केवळ पौष्टिक आणि सात्विक आहार सुरू केला. जवळजवळ 10-12 दिवस हा क्रम चालू होता. माझ्यातला फरक मलाच कळत होता. लहान मुले बी पेरली की रोप किती वाढले हे रोप उपटून पाहतात त्याप्रमाणे रोज संध्याकाळी काट्यावर वजन करावे असे मला वाटत होते. पण मी ती इच्छा दाबून धरली. बरोबर 1 महिन्याने मी वजन करणार होतो. 1 महिनाभर तुपाचा थेंब माझ्या पोटात जाणार नव्हता. केवळ दूध. दुर्दैवाने रोज गाईचे धारोष्ण दूध मिळण्याची सोय नव्हती. पण एकूण आहारव्रत जोरात चालू ठेवले. पंथांना विविध लोकांचे विचित्र उपाय ऐकून आता राग आलेला होता. त्यामुळे त्यांनी आता वजन उतरेपर्यंत उपवास करायचं ठरवून टाकलेलं होतं आणि ते आता त्या विचाराने भारावून गेलेले होते. त्यामुळे त्यांना आता काटकोळी झाल्याची म्हणजे बारीक झाल्याची स्वप्न आता पडू लागलेली होती. ते म्हणतात मी बिन साखरेचा आणि बिन दुधाचाच नाही तर बिन चहाचा चहा देखील पिऊ लागलो होतो. म्हणजे आता बिन चहाचा चहा कुठे भेटेल मला आपल्याला? नसतोच तो मुळात. तरी त्यांना असं वाटायचं की मी चहा बिन साखरेचा पीत आहे. साखर पाहिली की त्यांना आता राग येत होता. ते फळांचा रस फक्त पीत होते. लिंबाचा रस आता त्यांना आवडू लागला होता. धारोष्ण दुधासाठी ते अंधेरीच्या गोट्यापर्यंत जात होते. दोरीच्या उड्या त्यांच्या बंद झालेल्या होत्या. ऑफिसमधनं सुटल्यानंतर गिरगाववरून रस्त्यावर ते धावत रनिंग करत येत असत. त्यांनी चांगला आहार, पौष्टिक आणि सात्विक आहार सुरू केला होता. असं 10-12 दिवस त्यांनी केलं तर आता त्यांना खरंच वाटू लागलं की काय आता मी बारीक झालेलो आहे. आणि त्यांनी त्यासाठी लहान मूल ज्याप्रमाणे एखादं रोप किंवा झाड लावलं तर बी लावलं तर तो कसा आणि किती वाढलं हे पाहण्यासाठी ते प्लॅन्ट
उकडून बघतो. त्याप्रमाणे यांना रोज संध्याकाळी माझं वजन किती कमी झालं आहे हे पाहण्याचा त्यांना मोह होत होता. पण त्यांनी स्वतःचा मोह आवरून धरला आणि 1 महिन्यानंतरच मी वजन माझं पाहणार असा त्यांनी निश्चय केलेला होता. शब्दार्थ जाणून घेऊया. काटकोळा, बारीक, सडपातळ, अंगाचा तिळपापड होणे, संताप होणे, खूप राग येणे. पंधरवडाभरात फक्त 2 वेळा साखरभात झाला. एकदा सोकाजीने चोरून कोळंबी भात चारला व खालच्या मजल्यावरच्या भाऊजी पसरटवारांनी एकदा नागपुरी वडाभात पाठवला होता. एवढे अपवाद वगळल्यास भाताला स्पर्श नाही केला. त्यामुळे मुख्यतः चरबीयुक्त द्रव्ये शरीरात कमी गेली. माझा एकूण निश्चय पाहून चाळीतल्या मंडळींचे आदर दुणावल्याचे माझ्या सूक्ष्म नजरेतून सुटत नव्हते. जी मंडळी माझ्या डाएटची व उपवासाची चेष्टा करत होती त्यांनीच "पंत, फरक दिसतो हा" अशी कबुली द्यायला सुरुवात केली. जनोबा रेग्यांसारख्या अत्यंत कुचकट शेजाऱ्यालाही "पंथ, भलतेच काय हो रोडावलेत" असे मान्य करावे लागले. मंडळींच्या प्रशस्तीने मला भीती वाटत होती ती एकाच गोष्टीची, म्हणजे मूठभर मांस वाढण्याची. पण असली तुरळक तारीफ ऐकून मी चळण्यासारखा नव्हतो. इतक्या असामान्य मनोनिग्रह व जीवानियंत्रणानंतर कमीत कमी 20 ते 25 पाऊंडनी तरी माझे वजन घटले पाहिजे अशी माझी खात्री होती. व त्या खात्रीने मी आमच्या ऑफिससमोरच्या वजनाच्या यंत्रावर पाय ठेवला आणि आनेली टाकून तिकीट काढले. महिन्यापूर्वी याच यंत्रेने माझे वजन 181 पाऊंड दाखविले होते. 1 महिन्याचा उपास, निराहार, शास्त्रोक्त आहार, दोरीवरच्या उड्या इत्यादी उग्र साधना केल्यावर आज तिकीटवर वजन. मिनिटभर माझा विश्वासच बसेना. 192 पाऊंड आणि भविष्य होते, "आप बहुत समझदार और गंभीर है." हल्ली मी वजन आणि भविष्य या दोन्ही गोष्टींची चिंता करायची सोडून दिले आहे आणि विशेषतः डाएटच्या आहारी तर या जन्मात जाणार नाही. छे, वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो. पंतांनी आहारामध्ये बदल आणि व्यायाम वगैरे सुरू केल्यानंतरही 15 दिवसांच्या मध्ये 2 वेळा साखरभात, एकदा कोळंबी भात आणि एकदा वडाभात खाल्ला होता. त्यांनी तेल, तूप वगैरे सगळे पदार्थ बंद केले होते. डाएटचं संपूर्ण पालन ते करत होते. त्यामुळे त्यांच्या शेजारचे आणि त्यांच्या चाळीतली माणसं आता त्यांना म्हणत होते की पंथामध्ये आता फरक दिसतायत, ते जरा बारीक झालेले दिसत आहेत. हे सगळं ऐकून त्यांना एकच भीती वाटत होती की त्यांनी केलेल्या प्रशंसेने त्यांची चरबी तरी वाढणार नाही ना. पण एवढ्याशा गोष्टीमुळे ते होरपळून जाणारे नव्हते. त्यांना आता खात्री होती की मी माझ्या मनावर ताबा जो ठेवला आहे आणि माझ्या खाण्यावर म्हणजे जीवावर जो ताबा ठेवला आहे त्यामुळे कमीत कमी 20 ते 25 पाऊंड तरी वजन आता माझे कमी झाले असणार. त्यामुळे त्यांनी शेवटी 1 महिन्यानंतर आपल्या ऑफिसमधल्या वजनाच्या यंत्रणावर म्हणजे वजनाच्या काट्यावर वजन करायचे ठरवले. तर याच काट्याने त्यांना 1 महिन्याभरापूर्वी 181 पाऊंड वजन दाखवले होते. तर आता हेच वजन वाढून 192 पाऊंड झालेले होते. म्हणजे 82 kgवरून 87 kgवर त्यांचं वजन आलेलं होतं. आणि त्यांचं भविष्य लिहिलेलं होतं, "आप बहुत समझदार आणि गंभीर है." पण होते का समजदार? त्यांनी उलट सगळा डाएटचा बट्ट्याबोळ केलेला होता.
आणि गंभीरता त्यांच्यात अजिबात नव्हती. त्यामुळे त्यांचा आता या कार्डवर म्हणजे या वजनाच्या कार्डवर आणि या भविष्यावर दोन्हीवर विश्वास उडून गेला होता आणि शेवटी त्यांनी ठरवलं की मी आयुष्यात परत कधीच डाएट करणार नाही. शब्दार्थ पाहूया. प्रशस्तीने, प्रशंसेने, मूठभर मांस वाढणे, स्तुतीने हुरळून जाणे, मनोनिग्रह, मनावर ताबा असणे, नियंत्रण असणे, जीवानियंत्रण, जिभेवर ताबा असणे, आनेली जुन्या काळातील एक नाणे. तर विद्यार्थ्यांनो, आवडला ना पाठ? आपण आता पुढच्या वेळेस परत नवीन पाठातून भेटूया. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.